ह्यो लय लय म्हणजे लय नाटक करतोय. ए आदिला नाही रे. आता एकटा स्पीड चालतोय, एकटा स्लो चालतोय, असं करत करत माग पुढे आपला प्रवास चालू आहे. आजचा व्लॉग मोठा होणार आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा. आणि ह्यो परत इथे एक आपल्याला भिंकी काय घावलेला आहे बघा. हे अजून टिकलेलं नाही. आणि आमच्या नाव काय स्नेहल डांगेला गावलेला आहे बघा. आम्ही चिन्नी म्हणतो म्हणून. हौದು ग्राउंड बाजू किंवा असू दे. तर हे कच्चे पण खायला चालतंय मित्रांनो. खरे कच्चं थोडंसं आंबट लागतं. आणि हे बघा असं असते आतमध्ये, पाहून घ्या. हे पण जबरदस्त लागतं कच्चं. थोडंसं आंबट लागतं, पिकल्यावर जबरदस्त लागतं. हे बघा असं आंबट लागतं. तर ह्याचं नाव कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो, कारण की आम्हाला कन्नड मध्ये याचं नाव भिंकी म्हणतो. मराठीत काय म्हणतात किंवा तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये कळवा. जाऊया पुढे आणि दाखवूया. लय मोठा होणार असं चालू ठेवलं तर असं झूम करतो. तिथे एक झेंडा आहे, दिसते का बघूया. एकदम शेवटला हा हे मोठं झाड दिसते बघा. नाहीत ना कॅमेऱ्यात तर दिसत नाही झेंडा. 12x झूम केलोय तिथपर्यंत जायला पाहिजे. आपला नजारा कसा वाटला. ह्यो जंगल मध्ये एकदम. आणि वहिनी दादा व्हिडिओ बघतोय आमचं. दादाला काय सांगणार आहे काय सांगा आताच. भाग्यश्री मिस्त्री पण बघतोय, काय बोलणार आहे काय. हे सगळे कन्नड गिरायकच आहेत. मराठी गिरायक इकडे आहेत खरं ते काय बोलण्यासारखं नाहीत. चला आजी औरा. बेळगावची आजी आहे बघा. शापूर बघा. बेळगाव शापूर मध्ये कोणतरी ओळखत असाल तर आजी पण आल्यात शापूर वरन या देवाला. एवढं प्रसन्न आणि एवढं महान शक्ती आहे त्या देवाकडे. उशीला इथं बहुतेक काहीतरी काटा लागला वाटतं. मग ती रागात इळा घेऊन त्या फांदीलाच तोडून टाकली. आणि जंगल बघा दिसतंय कसं. खोट बोलायचं नाही. सानूबाई बघा, आमची सानूबाई काय करायला लागल्या इथं. आता जवळ आलेलं आहे मंदिर म्हणून ह्यांचं सगळ्यांचं हे चालू आहे. आणि हे पाहुणा बघा. आकाश 1-2 मिनिटं करूया नंतर. हिंदी जरा माडून व्हिडिओ चालू आहे. हे प्रीतम डांगे बघा. आणि मॅडम अजून कुठं थांबली. मॅडम झोपला का खाली. आले या आणि 5 मिनिटं. आपण आता जरा कमी टेकडीवर आहे. तुम्हाला जंगल इथं या कोपऱ्यात दिसत असेल. इकडची बाजू आणि ह्यो टॉपचा आहे. अजून थोडस एक 200 मीटर अंतरावर इथं मंदिर आलेलं आहे आता. आणि खरोखर हे आपलं घनदाट जंगल बघा. हा हे बघा काय म्हणते म्हणजे अजून थोडस वर गेलं तर तिथे एक पिंपळात झाड आहे. त्या पिंपळात झाडात चढलं तर गाव सगळं दिसतं आपलं. बरोबर आहे. कसं वाटलं. कसं वाटलं. थकले मी आज. थकलीस. मला माहित होतं मी सोबत असलो की लय थकणार तू. ವರ್ಷ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ನಿ ಅನಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. या वर्षी शेताला गेली नाही म्हणून चालायला होईना म्हणून. जायचं ना, बसून खायचं नाही घरात. आणि काय बघायलीच रागाने. तेवढंच मला पण बरं वाटलं असतं. का मी बसलं तर तुम्हाला काय होते घरात. मग 4 पैसे कमीच येणार की आपल्याला. तू घरात बसलीस तर घर कसं चालणार आपलं. तुम्ही काय करणार. पोराबाळांचं शिक्षणाचं कसं होणार. तुम्ही काय करणार. मी करतोय सोड. माझं घर खर्चालाच पूर्ण झालंय. फायनली आपण देवापाशी आलेला आहे मित्रांनो. आणि इथं काय काय प्रोसेस होणार आहे, कसं चालणार आहे सगळं दाखवतो तुम्हाला. आणि दादा आपले दमून बसलेले आहेत. पांडुरंग दादा
आणि झेंडा इथं पंख्या ह्यात आहे का? आता वरती चढून झेंडा बांधणारच. हा ता बरताय ता येर बरतायत ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ तुम्हाला आधी देवाचं दर्शन करून देतो. कसं आहे देवाची ಇಲ್ಲ तो स्वच्छता काकू चालू आहे. हा बायो सगळी दमल्यात. चला कोणता नेलो ತಮರಿ ಹಾ ಹೊಸ ಹಾ ಮೂರ್ತಿ ತಂದ್ರು ಒಂದ್ ವರ್ಷ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೆಂಗಾತ आता एका माणसाला झालं नाही, हे पंकजला झालं नाही, ते आता हरीश ट्राय करायला लागलाय. बघूया ಅಲ್ಲಿ ಕುಂದ್ರೋಗ್ದ आणि शक्य होणार नाही असं मला तर वाटतंय. मी पण ट्राय करूनच उतरले आता खाली. ನೀ ನನ್ ಮ್ಯಾಲ್ ಕುಂದ್ರಬೇಡ, ನಂಗೆ ಮೊದ್ಲೇ ಕಾಲ್ ನುಸಾತಾವ ನಡ್ಕೋತ नाही होणार नाही की हरीश हरीश नाही जरा नाही बिना नाही होಗೋದಿಲ್ಲ ಆಗೋದಿಲ್ಲ. होत नाही ಒಂದ್ ಕಾಲ್ ಸ್ವಲ್ಪ ಸನಿ ಹೇಳ ಹರಿಯಲ್ಲ ಗಿಡ ಸಣ್ಣದೈತೆ. ಪಾಂಡುಪ ಕಡೆ ಕುಂದ್ರೋಗಿ ಹೋಗ ಬಾಯ್ ಹತ್ತಿಸ್ತೇನೆ. ಹಾಕೊಂಡ್ ಬರ್ತಂದ್ರ ನನ್ನ ನಿಮ್ ಏಕೆ ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಇಂದ ಏನಕ್ಕೇನ ಹೆಸರ ನಾದ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಶೆಲಾಕೊಂಬಿ जमलं नाही. ಶೆಲಾಕೊಂಬಿ ಬಂದೇವೆ, ನೀವು ಬಡಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅಲ್ಲಿ ಬಂದೇವೆ. ಆಗ ಬಡಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅಲ್ಲಿ ಬಂದೇವೆ, ಶೆಲಾಕೊಂಬಿ ಬಂದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಒಟ್ಟು ಬಂದೇವೆ ಇತ್ಲಾಗಿಂದ बरोबर होत नाही. 4 जण जमलीत, कारण की ते बारकं झाड आहे. टक्क्या इडसा नेला कवळ्यात मावत नसल्यामुळे तिथं वरती झाडावर चढायला येईना. हे झेंडा बांधायचा वरती आणि इथं बांधलं गावात दिसायला पाहिजे ते झेंडा. तर इथनं पुढचं प्रोसेस पण दाखवतो, थांबा मित्रांनो. आपला रील स्टार नागू इथं आलेला आहे आणि तुम्ही खरोखर ह्या पोराचा व्हिडिओ बघत जावा. एवढं खतरनाक बनवतोय मित्रांनो, जबरदस्त बनवतोय. हे काय आहे रे ते रील स्टार नागू, हे काय आहे रे ते, हे मराठीत काय म्हणतात त्याला? हे कडुलिंब, हे कडुलिंब नाही भुईलिंब आहे, भुईलिंब. ह्याचा फायदा शुगर, मधुमेह अशा गोष्टीवर होतो मित्रांनो. आणि हे आमच्या जंगलात फ्री ऑफ कॉस्ट भेटतं. आणि आजकाल औषध गोळ्या जास्त वापरायला लागल्यात लोक, तर या नैसर्गिक गोष्टींचा वापर कमीच झालेला आहे. रजिस्टर नागू तुला काय तर बोलायचं आहे का? 2 शब्द बोल की रे. तो कन्नड मध्ये रील्स बनवतोय मित्रांनो, त्यामुळे तो खरंच कन्नड मध्ये रील्स बनवतोय तो आणि जबरदस्त बनवतोय. मला आवडत नाही ते, कारण की चुकीचं आहे. कारण की आम्ही या वयात हे पण सक्सेस नाही झालं तर लई अवघड गोष्ट आहे रील्स बनवून. त्याला ओळखताय तुम्ही? हे इकडे रे पळालायस कुठे, ओळखताय का? थट बेकला दिनेश वज्रकाय महावीर विक्रम मारुति नंदन हनुमा शोक निवारण भूतदायक असुर निकंदन कनुमा. अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर सुवन केसरी नंदन रामदूता तुलित बल धामा महावीर विक्रम हनुमा. రామ బంటువై వెలిగిన దేవా అమ్మ చెరువులో వెలసిన దేవా విజయ మార్గమున. इकडे अभिषेक होईस्तवर आपण जरा पिंपळात झाड आहे, तिथनं आजूबाजूची गावं दिसतात. गावं तुम्हाला इथनं जंगलातनं दाखवण्याचा प्रयत्न मी या व्लॉगमध्ये करतो. चला आणि खरोखर व्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो, फार मज्जा येणार आहे. इथपर्यंत येण्यात आपल्याला जो आनंद भेटलाय तो तुम्हाला पाहण्यात सुद्धा भेटणार आणि भेटण्यासारखं करणं माझं काम आहे ह्या व्लॉग मध्ये. त्यामुळे तुम्हाला इथल्या जंगलामधनं काय काय चांगलं नजारा दिसतात ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथं जनावर पण आहेत वरती, दाखवतो बघा. इथं जनावर, गावातली पोरं इथं जंगलात येऊन ह्या पूर्ण वारीत येऊन
मजा करायला लागल्यात बघा. तो आनंद आणि ह्या वयात भेटणारा आनंद हा सगळ्यात बेस्ट स्वर्ग सुख असतो. तर त्यात काय वादच नाही. पोरांनो कसं वाटतंय रे? हा चला, आता इथं पाण्याची पण व्यवस्था आहे जनावरांनी. आणि ह्यो बघा, ह्यो टेकडी आहे इथं. अजून या टेकडीवर जायचं आहे. आगाव तण्या बघा ह्यो. या आगाव तण्याला काय करू काय कळत नाही आमच्या. सानूबाई आज पप्पा मी पण येणार म्हणून आली माग लागून. तर सानू इकडे बघ की, तुला पाठवणार ना मी. इकडे नाही बघितलीस तर पाठवणार तुला. हे हात येते रो, वाट नाही का रे? काटे डोळ्यात वेळात काटे घुसतील रे बघून त्याला. ती पोरं आता वर जाऊन वरडायला लागलेत. प्रथम चल पुढे चल. ते लहान मुलांनी घेऊन यायचं पण रिस्कच आहे. चला, इथं जंगली कांदा एक भेटलेला आहे बघा, पांढरा आहे. आणि हा जंगली कांदा लय विषारी असतो मित्रांनो. हा हे चिंगांगे आले त्यावेळेला चिंगांगड्डी नान कलसाते रे बटाटे किती इरतात. हे बघा, हे मित्रांनो हे जंगली कांदा विषारी असतो. जंगली कांदा आहे. या टेकडीवरील सगळ्यात उंच झाड आणि त्या उंच झाडामध्ये आपला बाबू पाटील. आणि हे तुम्हाला इथं येऊन कसा वाटला रे? फुल बघा, सगळ्यांना कडक मजा वाटलेली आहे. आणि ह्या लहान पोरांचं तर हालत खराब झालेला आहे. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर सुख समाधान आनंद मला दिसत आहे. आणि त्यातच मी आनंदी आहे, समाधानी आहे. कारण की एवढ्या सगळ्या पोरांच्या चेहऱ्यावर खुशी आणायचा जो आनंद मला भेटला आज, तो कधी भेटणार नाही. चला खाली जा. इथं मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर ह्या झाडात चढणार आहे मी आता. आणि ह्या झाडात चढून इथं आजूबाजूची गावं जेवढी दिसतात ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. बरक्यात थांब रे, जरा काटे बिटा आहेत लागतील, काढूया. तर थांबा, जातो वर, व्हिडिओ करून दाखवतो वरती. चला. हे सनू जरा व्हिडिओ कर. हे चालू आहे तन्या, चालू आहे सनू. नुसतं धर, तू मला दाखव पूर्ण झाडात चढतेला वगैरे. बघा थांब की रे जरा. हा हा बघा, असं झाडात चढायला लागतंय. फोन का थांबा दाखवतो. थांबा झाडात अजून वरती जायला पाहिजे. वरती मी चढणारच, तुम्हाला दाखवण्यासाठी वर चढणारच. आई शपथ, खतरनाक नजारा दिसतोय होत ना. ड्रोन कॅमेऱ्यातनं शूट केल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला. एक 2 सेकंद. एवढ्या उंचावर आहे आपण. आई शपथ, सगळीकडचं जंगल दिसतंय, सगळीकडची गावं दिसतात. आणि तुम्ही पण त्या गावात कुठं तर बसलाय का बघा, तुम्ही पण दिसणार. ऊस भात आणि वाळूची अड्डी तर खतरनाक दिसतात. थांबा दाखवतो. जंगलाचं सर्व नाश केला तिकडे दाखवतो बघा. हे बघा, इथनं एवढं जबरदस्त नजारा झाले. आणि इकडे गावं 2 दिसायला लागलेत. अरे थांब की रे, मी पाय कसं ठेवू, जरा खाली भाऊ. हे बघा, इकडे 2 गावं दिसलीत काय? परत इकडं हे बघा, अड्डा, वाळूचा अड्डा. हे वाळूचा अड्ड्यानंतर इकडे हे पण वाळूचा अड्डा. आणि तिच्या पलीकडे कोवाड काय, कुठलं गाव रे ते? कुदनूर काय? हो हा, कुदनूर गाव दिसतंय इथनं. आणि भरपूर गावं दिसायला लागल्यात. आणि इकडे आपलं गाव पण दिसतंय, राजगुळी दिसतंय. आणि शिवार तर जबरदस्त दिसतंय. आणि ह्यो इकडं अनेक टेकडी दिसते बघा, हिच्यापेक्षा उंच टेकडी तेच आहे. आणि 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 काय दाखवू, इकडचं थोडासा जंगल बघा. आणि ह्यात घेतो आता मित्रांनो मस्त पैकी. कसं घेऊ रे, कुणीकडचं अँगलचं घेऊ.
इकडं आता आरती चालू झालेला आहे म्हणून आम्ही तिकडनं पोरासनी घेऊन इकडं आरतीला बरोबर टायमात हजर झालेला आहे. हे बघा इकडं आरती चालू झालेला आहे आणि हे बघा हे काका मामा पाहुणे बिवणे सगळी मस्त आरतीचा आनंद घ्या लागल्यात आणि इकडे जोरात आरती चालू आहे आपली. हे बघा इकडे असं जंगलात येऊन मस्त बसून पंक्तीत जेवायची मज्जा जी आहे ते खरंच खतरनाक आहे. हे बघा इथं पंगत मीटिंग करत करत जेवायला चालू केलेलं आहे. हा 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 सावकाश वगैरे कल्ला जाव ಎಲ್ಲಾರನು ಹಾರಿಸಿ ಪೂಜಾನ ಹಾರಿಸಿ ನಡೀತೈತಿ ಏನ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರ ಹಾರಿಸಬೇಡ. मागणी चालू आहे आणि ते दगड हलका गेलं तर इच्छा पूर्ण होते आणि जड गेलं तर इच्छा होत नाही असं. मित्रांनो या महादेवाच्या डोक्यावर एवढा भार टाकल्यात ह्या सगळ्या लोकांनी तर त्यात मी पण इन्क्लुडेड आहे आणि ह्या सगळ्या जणांचे पण हात आहे आणि इथं खरोखर म्हणजे एक चमत्कारिक दगड आहे हो आणि खरोखर इथं ज्यांनी आजपर्यंत जे काय मागणी करून घेतली त्यांचं जर पूर्ण झालेलं आहे आणि नाही होत म्हटलं तर नाही म्हणून असं सांगते तिथे इशारा देते. तर आता झालेलं आहे आपलं सगळं इथलं आणि तुम्हाला घराकडे जायचं व्हिडिओ मी दाखवू शकत नाही कारण की माझ्याकडे बॅटरी लो झालेला आहे मोबाईल मध्ये. तर कसं वाटलं तुला आज? तुम्हाला मराठी येत नाही त्यांना, तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं जरा सांगा इकडे बघून. तुम्ही सांगा तुम्ही. हा चला मित्रांनो भेटूया पुन्हा. राम राम.